नमस्कार मंडळी, क्रिशवीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. जर तुम्हाला पायऱ्या चढताना भिंतीचा किंवा रेलिंगचा आधार घ्यावा लागत असेल किंवा सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर तुमच्या गुडघ्यांमध्ये ताठरपणा, जडपणा आणि कडकपणा जर जाणवत असेल आणि तुम्ही काही तासांसाठी वेदना कमी करण्यासाठी रोज वेदनाशामक गोळ्या घेत असाल पण मूळ समस्या तशीच राहत असेल तर आजची माहिती तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आणि अत्यंत उपयुक्त ठरू शकते. कारण आज मी तुम्हाला एका अतिशय सोप्या आणि नैसर्गिक उपायाबद्दल सांगणार आहे, जो योग्य प्रकारे आणि योग्य प्रमाणामध्ये घेतल्यास पुढील 30 दिवसांमध्ये तुमच्या गुडघ्यांमध्ये, पायांमध्ये आणि सांध्यांमध्ये फरक हा नक्की जाणवेल. होय मंडळी, मी एका नैसर्गिक, सुरक्षित आणि वैज्ञानिकदृष्ट्या समर्थित पद्धतीबद्दल बोलत आहे, जी एकाच वेळी तुमची हाडे, सांधे आणि स्नायू यांवर काम करते. यामुळेच याचा योग्य वापर केल्यास तुमचं शरीर हळूहळू आतून मजबूत होतं. जर तुम्हाला हाडे कमजोर होणं, गुडघेदुखी, पायांमध्ये अशक्तपणा आणि वारंवार होणाऱ्या सांधेदुखीचा त्रास होत असेल तर सर्वप्रथम त्यामागील मूळ कारणं समजून घेणं महत्त्वाचं आहे. मंडळी, याचं मुख्य कारण म्हणजे अस्वास्थ्यकारक आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी. आजचं अन्न शक्तीपेक्षा चव आणि आनंद जास्त देतं. पिझ्झा, बर्गर, मोमोज, बेकरीचे पदार्थ, पॅकेज केलेले स्नॅक्स, शीतपेय आणि अतिचहा आणि अधूनमधून बिस्किटे खाण्याच्या सवयीमुळे आपल्या शरीरातील दाह हळूहळू वाढतो. हे पदार्थ जिभेला आनंद देतात पण शरीराला आवश्यक पोषण देत नाही. ते बाहेरून पोट भरतात पण शरीराला आतून कमजोर करतात. त्याचबरोबर रिफाईंड पीठ आणि प्रक्रिया केलेल्या घटकांपासून बनवलेले पदार्थ आपल्या शरीरातील इन्सुलिनची पातळी वेगाने वाढवतात. जेव्हा इन्सुलिन वारंवार वाढतं तेव्हा शरीरामध्ये युरिक ॲसिड जमा होतं. जेव्हा हे युरिक ॲसिड हळूहळू आपल्या सांध्यांमध्ये जमा होतं तेव्हा सूज, वेदना आणि ताठरपणा वाढू लागतो. आणखी एक मुख्य कारण म्हणजे बैठी जीवनशैली. होय मंडळी, आपल्यापैकी बहुतेक जण आपल्या ऑफिसच्या खुर्च्यांवर तासनतास बसून मोबाईल फोन, लॅपटॉप आणि स्क्रीनमध्ये मग्न असतात आणि स्वतःला हालचालही करू देत नाहीत. संध्याकाळी घरी परतल्यावरही आपण अनेकदा थेट सोफ्यावर बसतो, TV पाहतो, मोबाईल फोन वापरतो आणि जेवणानंतर थेट झोपायला जातो. बारकाईने पाहिलं तर आपल्या जीवनातून हालचाल हळूहळू नाहीशी झाली आहे आणि ही सवय हळूहळू आपलं शरीर कमजोर करत आहे. जेव्हा स्नायू कमजोर होतात तेव्हा ते शरीराचं वजन योग्यरित्या पेलू शकत नाही. परिणामी सर्व दाब थेट आपल्या गुडघ्यांवर आणि सांध्यांवर पडतो. यामुळेच गुडघेदुखी, पायऱ्या चढताना होणारा त्रास आणि पायांमधील जडपणा वाढतो. तिसरं सर्वात सामान्य आणि महत्त्वाचं कारण म्हणजे कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता. आजकाल बहुतेक लोकांनी उन्हात वेळ घालवणं बंद केलं आहे. सकाळचा सूर्यप्रकाश शरीरापर्यंत पोहोचत नाही आणि त्यात भर म्हणजे बाजारात उपलब्ध असलेले दूध, तूप आणि इतर उत्पादनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भेसळ असते. शरीरातील व्हिटॅमिन डी हळूहळू कमी होत आहे आणि कॅल्शियम देखील कमी होत आहे. जेव्हा कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची कमतरता वाढते तेव्हा आपली हाडे आतून कमजोर होऊ लागतात, हाडांची घनता कमी होते आणि सांधेदुखी, अशक्तपणा आणि स्नायू क्षीण होत चालल्याची भावना दिसू लागते. चौथं आणि सर्वात धोकादायक कारण म्हणजे दीर्घकाळ टिकणारी सूज आणि वेदनाशामक औषधांचा अतिवापर. मंडळी, वेदनाशामक औषधे केवळ तात्पुरते वेदनेचे संकेत कमी करतात पण ती मूळ कारण दूर करत नाही. शिवाय ही औषधे हळूहळू मूत्रपिंड समस्या अधिकच बिघडत जाते. अनेक लोकांची स्थिती इतकी गंभीर होते की त्यांना चालणंही कठीण होतं आणि त्यांचं शरीर पूर्णपणे अशक्त वाटू लागतो. व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. मी प्रत्येक कमेंट काळजीपूर्वक वाचत असते आणि तुमच्या प्रतिसादाची वाटसुद्धा पाहत असते. मंडळी, आतापर्यंत तुम्हाला सांधेदुखी, हाडांची कमजोरी आणि गुडघ्यांच्या कमजोरीमागील खरी कारणं समजली असतीलच. आता आपण उपायांबद्दल बोलूया. आज मी तुम्हाला ज्याबद्दल सांगणार आहे ते काही महागडं औषध नाही तर मखाना नावाचा एक अतिशय साधा आणि नैसर्गिक घटक आहे. होय मंडळी, मखाना तुमच्या हाडांना, कार्टिलेज आणि स्नायूंना आतून आधार देण्याचं काम करतो. त्यात अनेक आवश्यक खनिजे आणि पोषक तत्वे असतात जी शरीराला आतून मजबूत करण्यासही मदत करतात. यामुळेच योग्य प्रमाणामध्ये सेवन केल्यास ते सांध्यांची कमजोरी हळूहळू कमी करण्यास मदत करू शकतं. मखाण्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये कॅल्शियम असतं जे हाडांची घनता वाढवतं. ते हाडे आतून मजबूत करण्यास मदत करतं आणि ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्यांचा धोका देखील कमी करण्यासाठी उपयुक्त मानलं जातं.
ज्यांना वाढत्या वयानुसार हाडे कमजोर होण्याची समस्या जाणवते त्यांच्यासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकतं. मखाण्यामध्ये चांगल्या प्रमाणामध्ये मॅग्नेशियम देखील असतं. मॅग्नेशियम आपले स्नायू शिथिल करण्यास आणि चेतासंकेत सुधारण्यास देखील मदत करत असतं. हे शरीरातील ऊर्जेची पातळी संतुलित करतं, ज्यामुळे हळूहळू ताठरपणा आणि पेटके कमी होतात. ज्यांना रात्री पायांना ताण, ताठरपणा आणि अचानक स्नायूदुखीचा त्रास होतो त्यांच्यासाठी मखाना अत्यंत फायदेशीर मानला जातो, कारण त्यातील मॅग्नेशियम स्नायूंना आराम देण्यास मदत करतं. म्हणूनच अनेक लोक रात्री त्याचं सेवन करणं पसंत करतात. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रथिने. खराब झालेल्या ऊती दुरुस्त करण्यात प्रथिने महत्त्वाची भूमिका बजावतात. जर सांध्यांमधील अस्थिबंधन, कंडरा किंवा मग उपास्थी कमकुवत किंवा खराब झालं तर शरीराला त्यांची दुरुस्ती करण्यासाठी प्रथिनांची गरज असते. मखाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स देखील असतात, जे शरीरातील फ्री रॅडिकल्स कमी करण्यास मदत करतात. यामुळे शरीरातील दाह नियंत्रित ठेवण्यास मदत होते आणि दाह कमी झाल्यावर वेदना आणि जडपणा हळूहळू कमी होतो. मखाण्यामध्ये फॉस्फरस देखील असतं, जे कॅल्शियमसोबत हाडांच्या मॅट्रिक्सला मजबूत करतं. तो हाडांना आतून आधार देतो आणि शरीराची ताकद वाढवण्यास मदत करतो. म्हणूनच ते हाडांसाठी खूप आरोग्यदायी मानलं जातं. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे मखाना कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेला पदार्थ आहे, म्हणजे जो रक्तातील साखर वेगाने वाढवत नाही. त्यामुळे मधुमेही लोकसुद्धा जास्त काळजी न करता योग्य प्रमाणामध्ये मखाना खाऊ शकतात, ज्यामुळे त्यांच्यासाठी हा एक उत्तम नाश्त्याचा पर्याय ठरतो. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर मखाना हा केवळ एक हलका नाश्ता नाही, तो हाडांना आधार देतो, स्नायूंना आराम देतो आणि शरीरातील जुनाट दाह नियंत्रित करण्यासही मदत करतो. याचा अर्थ त्यात शरीराच्या 3 वेगवेगळ्या स्तरांवरती एकाच वेळी काम करण्याची क्षमता देखील आहे. पण आता सर्वात मोठा हा प्रश्न आहे की मखाना कसा खावा जेणेकरून आपल्या शरीराला त्याचे जास्तीत जास्त फायदे मिळू शकतील. तर मंडळी, माझ्या अनुभवानुसार आणि निरीक्षणानुसार मखाना खाण्याचे 3 मार्ग सर्वात प्रभावी आणि फायदेशीर मानले जातात. तुम्ही तुमच्या शारीरिक स्थितीनुसार, तुमच्या वयानुसार, तुमच्या सांधेदुखीच्या तीव्रतेनुसार आणि तुमच्या सोयीनुसार यापैकी कोणतीही पद्धत तुम्ही निवडा. पहिली पद्धत म्हणजे पाण्यात भिजवून मखाना खाणं. ही सर्वात सोपी, सरळ आणि सोयीस्कर पद्धत मानली जाते. यासाठी कोणत्याही प्रयत्नांची किंवा महागड्या साहित्यांची आवश्यकता नसते. फक्त रात्री सुमारे 15 ते 20 मखाने घ्या. ते 1 ग्लास स्वच्छ साध्या पाण्यामध्ये टाका आणि रात्रभर ते भिजत ठेवा. सकाळी उठल्यावर हे भिजवलेले मखाने हळूहळू पूर्णपणे चावून खा. मग उरलेले पाणी हळूहळू प्या. याचं कारण असं की रात्रभर भिजवल्यामुळे मखाण्यातील अनेक विद्राव्य पोषक तत्वे पाण्यामध्ये शोषली जातात. जर तुम्ही ते पाणी फेकून दिलं तर अनेक आवश्यक पोषक तत्वे वाया जाऊ शकतात. म्हणून मखाण्यांसोबत पाणी पिणं खूप फायदेशीर मानलं जातं. ही पद्धत विशेषतः ज्यांना सौम्य ते मध्यम सांधेदुखीचा त्रास आहे, म्हणजे ज्यांना नुकतीच गुडघेदुखी सुरू झाली आहे, त्यांच्यासाठी फायदेशीर आहे. ज्यांची हाडे हळूहळू कमकुवत होत आहेत किंवा ज्यांचं वय सुमारे 40 ते 45 वर्ष आहे, त्यांच्यासाठी ही पद्धत खूप चांगले परिणाम देऊ शकते. दुसरी पद्धत म्हणजे मखाने दुधात भिजवून त्यांचं सेवन करणं. जर तुमची हाडे लक्षणीयरित्या कमकुवत झाली असतील, तुमचं वय 50 वर्षांपेक्षा जास्त असेल किंवा तुम्हाला कॅल्शियमची तीव्र कमतरता असेल, तर ही पद्धत आणखी प्रभावी ठरू शकते. यासाठी तुम्हाला 1 ग्लास दूध घेऊन ते थोडंसं कोमट करायचं आहे. दूध जास्त गरम होणार नाही याची काळजी घ्या. दूध फक्त हलकंसं गरम करा, जेणेकरून पोषक तत्वे व्यवस्थित टिकून राहतील आणि शरीर ते सहजपणे शोषून घेऊ शकेल. आता या कोमट दुधामध्ये सुमारे 15 ते 20 मखाने घालून रात्रभर भिजत ठेवा. तुम्हाला मधुमेह नसेल तर तुम्ही 1 चमचा मध घालू शकता. मात्र तुमची साखरेची पातळी जास्त असेल तर मध टाळणं उत्तम. तसेच केशरच्या 4 ते 5 काड्या घाला. सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी भिजवलेले मखाने हळूहळू चावून खावेत आणि त्यानंतर दूध प्यावं. हे मिश्रण हाडे आतून लक्षणीयरित्या मजबूत करू शकतं आणि दूध आणि मखाण्यांचं हे मिश्रण हाडांच्या घनतेला भक्कम आधार देतं. हे शरीराला कॅल्शियम आणि इतर आवश्यक पोषक तत्वे पुरवण्यासही मदत करतं, ज्यामुळे गुडघ्यांचा अशक्तपणा आणि थकवा हळूहळू कमी होतो. ही पद्धत विशेषतः वृद्ध लोकांसाठी उपयुक्त आहे. तिसरी पद्धत अशा लोकांसाठी आहे ज्यांना तीव्र सांधेदुखीचा त्रास होतो आणि ज्यांच्या शरीरातील युरिक ॲसिडची पातळी अनेकदा जास्त असते. ही पद्धत 55 किंवा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांसाठी किंवा ज्यांचे सांधे अधिक आखडत चाललेले आहेत त्यांच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
यासाठी तुम्हाला सुमारे 15 ते 20 कमळ बीज, 5 बदाम, 2 अक्रोड आणि 1 चमचा जवस घ्यायचे आहे. झोपण्यापूर्वी बदाम आणि अक्रोड एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून भिजवून ठेवा, म्हणजे सकाळपर्यंत ते मऊ होतील. सकाळी उठल्यावर 1 चमचा जवस घेऊन ते हलके कोरडे भाजून घ्या, म्हणजेच ते तेल न लावता तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत. त्यांना तव्यावर थोडंसं भाजून घेतल्यानंतर 1 ग्लास कोमट दूध घ्या आणि त्याच्यामध्ये 15 मखाणे घाला. रात्रभर भिजवलेले बदाम सोलून घ्या आणि अक्रोडसोबत मिसळून एक बारीक पेस्ट बनवा. ही पेस्ट दूध आणि मखाण्याच्या मिश्रणामध्ये घाला. तसेच भाजलेले जवस दळून त्यात घाला. बदामामध्ये व्हिटॅमिन ई आणि आरोग्यदायी फॅट्स चांगल्या प्रमाणामध्ये असतात, जे शरीर मजबूत करण्यास मदत करतात. अक्रोड हे ओमेगा 3 फॅटी ॲसिडचा चांगला स्रोत मानले जातात, जे नैसर्गिक दाहशामक म्हणून काम करतात. त्याचबरोबर जवस सांध्यांची सूज नियंत्रित करण्यास मदत करू शकतं. आणि मी तुम्हाला मखाण्यांबद्दल आधीच सांगितलं आहे, जे हाडांचं आरोग्य आणि हाडांची घनता वाढवण्यास मदत करतात. जेव्हा हे घटक एकत्र येतात तेव्हा तो सांध्यांच्या दुरुस्तीसाठी एक संपूर्ण नाश्ता बनतो. तो एकाच वेळी आहे स्नायू आणि सांधे मजबूत करत असतो. आता पुढचा प्रश्न असा येतो की हा उपाय नक्की केव्हा करावा, किती काळासाठी आणि त्याचे परिणाम दिसण्यासाठी नक्की किती वेळ लागेल? तर मंडळी, हे घेण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी, कारण तेव्हा शरीर पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शोषून घेऊ शकतं. तथापि जर काही कारणास्तव तुम्ही ते सकाळी घेऊ शकत नसाल तर तुम्ही ते संध्याकाळी किंवा झोपण्यापूर्वी देखील घेऊ शकता. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नियमितता आणि सातत्य. जर तुम्ही ते वारंवार चुकवलं तर तुम्हाला अपेक्षित फायदे मिळणार नाही. कोणताही खंड न पडता 30 दिवस नियमितपणे घ्या आणि मग तुमच्या शरीरातील फरक अनुभवा. तुम्हाला तुमच्या गुडघ्यांमध्ये, पायांमध्ये आणि सांध्यांमध्ये लक्षणीय बदल जाणवू शकतात. तुमची ताकद आणि ऊर्जा देखील पूर्वीपेक्षा चांगली वाटू लागेल. पण मंडळी, हा काही असा जादूचा उपाय नाही की तुम्ही आज घ्याल आणि उद्या लगेच वेदना नाहीशा होतील. हा एक खूप चांगला पौष्टिक आधार आहे, जो हळूहळू शरीराला आतून मजबूत करतो. म्हणूनच ते संयमाने आणि नियमितपणे घेणं खूप महत्त्वाचं आहे. जर तुम्हाला वाटत असेल की 2 दिवस घेतल्यावर लगेच चमत्कार घडतील, तर तसं होणार नाही. हाडे आणि सांधे मजबूत होण्यासाठी वेळ लागतो. जेव्हा तुम्ही ते सातत्याने आणि योग्यरित्या घ्याल तेव्हाच तुम्हाला खरे फायदे अनुभवायला मिळतील. मंडळी, आता मी तुम्हाला एक खूप सोपे आणि छोटे आव्हान देत आहे. आज रात्रीपासून ही पद्धत सुरू करा. 15 ते 20 कमळाच्या बिया घ्या, त्या रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्या उपाशी पोटी खा. त्यानंतर सलग 30 दिवस न चुकता या पद्धतीचं पालन करा. मग तुमच्या शरीराच्या ताठरपणामध्ये किती फरक जाणवला, जिना चढणं किती सोपं झालं आणि तुमच्या शारीरिक ताकदीमध्ये व ऊर्जेमध्ये किती सुधारणा झाली, हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तसेच त्यामुळे तुमचं वजन नियंत्रणात येण्यासही मदत झाली का, हेही मला सांगा. कारण मंडळी, निसर्ग हळूहळू काम करतो, पण जेव्हा तो परिणाम दाखवतो तेव्हा त्याचा प्रभाव खूप खोलवर जाणवतो. म्हणूनच नैसर्गिक घटकांचे फायदे दीर्घकाळ जाणवतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत, कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि अशाच आरोग्यविषयक अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.